या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू रडतच किचनमध्ये जाते. मात्र त्यानंतर ती स्वतःला सावरत म्हणते की आनंदाची बातमी आहे. आदित्य सरांच्या आणि अनुष्का मॅडमच्या लग्नाची पत्रिका छापून आली आहे. मला काहीतरी गोडधोड करायला हवं आणि ती लगेच कामाला सुरुवात करते. पण तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. ती पारूला म्हणत असते की बाळा तुला त्रास होतोय ना गं. मात्र पारू हसून म्हणते की नाही सावित्री आत्या, मला कशाला त्रास होईल, उलट आज किती आनंदाचा दिवस आहे. आदित्य सरांच्या लग्नाची पत्रिका छापून आली, आपण काहीतरी गोडधोड करायला हवं. आणि पारूचं ते बोलणं ऐकून सावित्रीला आश्चर्य वाटतं. ती म्हणत असते की पारू बाळा, अगं तुला कळतंय का तू काय बोलते असते. आदित्य सरांच्या लग्नाची पत्रिका छापून आली आहे. जर त्यांचं आणि अनुष्का मॅडमचं लग्न झालं तर मग तुझं काय होणार. आणि त्यावर पारू म्हणते की सावित्री आत्या, अगं माझं काय, मी या घरात कालही नोकर होते, आजही नोकर आहे आणि यापुढे सुद्धा एक नोकर म्हणूनच राहील. मात्र ते ऐकून सावित्रीला खूप वाईट वाटतं. ती पारूला समजावत म्हणत असते की पारू बाळा, तू आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालतेस, मला खरं खरं सांग, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे ना. आणि त्यावर पारू म्हणते की सावित्री आत्या, ज्या दिवशी आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्याच दिवशी मी कायमची त्यांची झाली. आता कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी माझ्या गळ्यातून हे मंगळसूत्र कधीच काढू शकणार नाही. मात्र या लग्नामुळे आदित्य सर आणि माझी देवी आई जर खुश होणार असतील ना तर त्यांच्याच आनंदात माझासुद्धा आनंद आहे. त्यांना दुःखी करून मला माझ्या एकटीच्या मनाचा विचार करायचा नाही आहे. पारूचं हे बोलणं ऐकून सावित्रीला काय बोलावं ते सुचत नाही. दुसरीकडे अहिल्या घडलेल्या प्रकाराचा पुन्हा पुन्हा विचार करत असते. तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याला म्हणत असतो की अहिल्या, आपण जसे नाही आहोत ना तसं जर आपण वागायला सुरुवात केली तर आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे मला आता खरं खरं सांग, तू आज अशी का वागली आणि ते सुद्धा पारूसोबत. मला खरंच कळत नाही आहे की गुरुजींनी जी भविष्यवाणी केली त्यामुळे तू असं वागली की या पाठीमागे अजून काही कारण आहे. पण त्यावर अहिल्या काही उत्तर देतच नाही. ती खूप काळजीत असते. तर श्रीकांत तिला म्हणत असतो की अहिल्या, मला माहिती आहे तुझा पारूवर खूप विश्वास आहे, तिच्यासोबत तू अशी कधीच वागू शकणार नाही. मग मला सांग ना, या सगळ्यामागे तुझा नेमका काय हेतू होता. तर दुसरीकडे सावित्री पारूला समजावत असते, म्हणत असते की पारू बाळा, खरंच तुझं आदित्य बाबांवर इतकं प्रेम आहे तर मग तू ते त्यांच्यासमोर कबूल का करत नाही. मात्र पारू रडतच म्हणत असते की नाही सावित्री आत्या, मी आदित्य सरांना कधीच दुखावणार नाही आणि देवी आईंना तर नाहीच नाही. मी आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र कधीच माझ्या गळ्यातून काढणार नाही. आणि जर कोणी माझ्या गळ्यातून हे मंगळसूत्र काढून त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी नाही तर माझं मढं दिसेल. आणि पारूचं ते बोलणं ऐकून सावित्रीला तर धक्काच बसतो. ती पारूला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण काही उपयोग होत नाही. आणि मग पारू उगाच तिचं दुःख लपवण्यासाठी गोडधोड बनवायला सुरुवात करते. दुसरीकडे श्रीकांत आणि अहिल्या बोलत असतात. श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या, सांग मला काय कारण होतं या सगळ्यामागे. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की श्रीकांत, मी सुद्धा एक माणूस आहे ना. माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी जर मी काही निर्णय घेतला, जर थोडी स्वार्थीपणाने वागले तर त्यात माझं काय चुकलं. त्यावर श्रीकांत म्हणतो की हो अहिल्या, तुझं काही चुकलेलं नाही आहे, पण तू अशी का वागली. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की मला माहिती आहे आदित्य आणि पारू चांगले मित्रमैत्रिणी आहेत. मात्र मला आजकाल त्यांच्यातील वाढती जवळीक दिसत होती आणि त्यामुळे आज मी जे काही वागले ते वागण्याचा निर्णय घेतला. कारण जर पारूचं आदित्यावर प्रेम असतं, ती त्याच्यात गुंतली असती तर ही गोष्ट आदित्य आणि अनुष्काच्या संसाराला हानिकारक ठरली असती. त्यामुळे मला बघायचं होतं की पारूच्या मनात नेमकं काय सुरू आहे. ही गोष्ट खरी आहे की माझा पारूवर विश्वास आहे कारण तिच्यावर मारुतीचे संस्कार आहेत. मात्र माझ्या आदित्याच्या आयुष्याच्या बाबत मी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो की तू जे केलंस ते योग्यच केलं. पण मला एक सांग, समजा पारू तुझ्या परीक्षेत आज नापास झाली असती तर. आणि त्यावर अहिल्या रागातच म्हणते, तर मग पारूचा या घरातला हा शेवटचा दिवस असता. आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तिने सगळ्यांसाठी शिरा बनवलेला असतो. ते बघून श्रीकांत खुश होतो आणि मग पारू तेथून जाण्यासाठी निघते. पण अहिल्या तिला थांबवत म्हणते की पारू, तू सगळ्यांचं तोंड गोड केलं, तुझं तोंडसुद्धा कोणीतरी गोड करायला हवं ना. आणि मग ती स्वतः पारूला तो शिरा भरवते. त्यामुळे पारूचे डोळे नकळतपणे भरून येतात.
पण मग ती काही न बोलताच तेथून निघून जाते. दुसरीकडे दामिनी तिच्या खोलीत येते. ती खूप चिडलेली असते आणि मग त्यानंतर ती आरशापुढे जाऊन बसते. मात्र स्वतःचा चेहरा बघून ती खूप घाबरते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते. तिचा आवाज ऐकून इतर सगळेजण त्या ठिकाणी येतात. मोहन तिला विचारत असतो की काय झालं दामिनी, तू इतक्या मोठ्याने का ओरडली? आणि त्यावरती घाबरून म्हणत असते की आपल्या घरात कोणीतरी आलं आहे. ती व्यक्ती अगदी हडळीसारखी दिसते, मला खूप भीती वाटते. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळेच काळजीत पडतात आणि तिला शांतपणे नेमकं काय घडले ते विचारू लागतात. तर दामिनी म्हणत असते की मी इथे अशा फेऱ्या मारत होते आणि त्यानंतर तिथे जाऊन बसले तर तिथेच मला ती बाई दिसली. ती अगदी हडळीसारखी होती, तिचा चेहरा काळा होता. मला खूप भीती वाटते, तुम्ही प्लीज काहीतरी करा. आणि तिचं ते बोलणं ऐकून प्रीतम विचारतो की नक्की ती बाई तुला कुठे दिसली काकू? आणि मग त्यावर दामिनी आरशाकडे बोट दाखवते आणि ते बघून सगळेजण तिच्यावर हसू लागतात. दामिनी विचारत असते की काय झालं, तुम्ही का हसताय? आणि मग मोहन तिला आरशासमोर घेऊन जातो आणि म्हणतो की ती बाई ही होती. आणि ते ऐकून दामिनीच्या लक्षात येतं की आपण आपला चेहरा आरशात बघितला होता. त्यामुळे ती या सगळ्यांवर खूप चिडते. तर मोहन हसतच म्हणत असतो की दामिनी काळजी करू नको, या सगळ्याची हळूहळू होईल तुला सवय. आणि मग ते हसतच तेथून निघून जातात. दामिनी मात्र या सगळ्यासाठी पारूलाच दोषी ठरवत असते. त्यानंतर प्रिया आणि अनुष्का गप्पा मारत बसलेल्या असतात. तिकडे फार्म हाऊसवर काय काय घडलं ते अनुष्का प्रियाला सांगत असते. ती म्हणत असते की आदित्यानं सतत माझ्या अवतीभोवतीच असायचा, त्याने कधीही मला एकटं सोडलं नाही. मात्र ना त्या दिवशी मीच त्याच्याकडे शॉपिंगला जाण्याचा हट्ट केला. जर त्याऐवजी मी जंगलात गेले असते ना तर खरंच खूप बरं झालं असतं. पारूऐवजी मीच आदित्यसोबत जंगलात अडकायला हवं होतं, म्हणजे निदान मला त्याच्यासोबत वेळ तरी घालवता आला असता. आणि मग ती पुढे असंही म्हणते की कधी कधी मला ना माझ्यापेक्षा जास्त लकी पारू वाटते, कारण माझ्यापेक्षा जास्त तर तीच आदित्यच्या सहवासात असते. आणि तिचं ते बोलणं ऐकून प्रियाला वाईट वाटतं. तितक्यात पारू शिरा घेऊन त्या ठिकाणी येते आणि मग लगेच तिथून जाण्यासाठी निघते. पण प्रिया तिला थांबवते आणि मग ती अनुष्काला म्हणू लागते की अनुष्का, ही पारू फक्त आदित्य आणि प्रीतमची मैत्रीण नाही आहे, तर माझीसुद्धा चांगली मैत्रीण आहे. मी लग्नाच्या आधीपासून तिला ओळखते. खरं तर माझं आणि प्रीतमचं लग्न फक्त पारूमुळेच शक्य झालं. तिने माझ्या आबांना मनवलं आणि ती खरंच मनाने खूप चांगली आहे आणि ती तुझीसुद्धा नक्की मैत्रीण होऊ शकते. आणि मग ती प्रिया पारूला असं सांगते की पारू, आदित्य दादांना आणि अनुष्काला एकमेकांसोबत जास्त वेळ घालवता येत नाही आहे, त्यामुळे तू आता असं काहीतरी कर की ज्यामुळे ते दोघे एकमेकांच्या जवळ येतील. तू आदित्य दादांसोबत जाऊन बोल. आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं, पण ती नाईलाजाने हो म्हणते. पण तितक्यात अनुष्का म्हणते की नाही पारू, तू आदित्यसोबत जाऊन बोलायची काही गरज नाही आहे, कारण आदित्य माझा होणारा नवरा आहे आणि नवरा बायकोच्या पर्सनल गोष्टींमध्ये परक्या व्यक्तीने पडू नये असं मला वाटतं. माझ्या नवऱ्याला कसं हँडल करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. मला मान्य आहे की तू त्याची मैत्रीण आहे, पण मी होणारी बायको आहे, त्यामुळे तू यात पडू नको. आणि ते ऐकून पारूला तर खूपच वाईट वाटतं. आणि मग अनुष्का पारूकडे जात तिला शिरा भरवत म्हणते की तुझ्या मित्राचं लग्न ठरलंय म्हटल्यावर तुझं तोंडसुद्धा कोणीतरी गोड करायला हवं ना. आणि त्यावर पारू खाली मान घालूनच हो म्हणते. तर प्रिया मनाशी म्हणत असते की अनुष्का खरंच किती सॉर्टेड मुलगी आहे. इतकं सगळं होऊनसुद्धा तिच्या मनात पारूविषयी कोणतीही अढी नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.